नमस्कार मित्र मैत्रिणींनो, भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले वैशाख महिन्याचे अत्यंत उपयोगी असे सर्व समस्यांवर 13 उपाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1 लोटा जल, त्यात पिवळे चंदन, थोडीशी काळी मिरची वाटून टाकावी आणि त्यात 7 बेलपत्र टाकावे. 7 वृक्षाचे पान, कोणत्याही वृक्षाचे असेल तरी चालेल. घरातून जात्या वेळेस पूर्ण घरातून फिरून ज्या व्यक्तीला रोग आहे त्याचा स्पर्श करून ते जल भगवान शिवावर समर्पित करून थोडेसे जलपात्र ठेवून ते जल शिवालयाच्या दरवाजावर टाकावे. नंबर 2, प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला रात्रीच्या वेळी 9 वाजेच्या नंतर किंवा मग प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर शमीपत्राला हळद लावून भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करतात. त्यांच्या घरामध्ये कधी संपदाची कमी पडत नाही. नंबर 3, शनिवारच्या दिवशी जर भगवान शिवाची आराधना केली तर जल समर्पित केले तर जिंदगीमध्ये कधी व्यक्तीचा अकाल मृत्यू होत नाही. नंबर 4, सोमवारी हिरव्या मुगामध्ये थोडासा गूळ आणि 1 बेलपत्र टाकून एखाद्या नंदीला म्हणजेच बैलाला आपली कामना करून खाऊ घालावे. नंबर 5, दुसऱ्याच्या 3 वस्तू आपल्यापाशी नाही आल्या पाहिजेत. 1 पायातली चप्पल, दुसरी छत्री आणि 3ऱ्या नंबरची वस्तू सिंदूर किंवा मांगटिका. नंबर 6, ज्यांच्या घरात दररोज 1 वेळेस, 5 वेळेस, 12 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस श्री शिवाय नमोस्तुभ्यं मंत्राचा जप होतो. जर आपण मंत्र जप करता येत नसेल, घरामध्ये एक दुसऱ्याला श्री शिवाय नमोस्तुभ्यं बोलावे. दिवसातून 5-10 वेळेस बोलल्यास घरात मोठा आजार प्रवेश करत नाही. नंबर 7, एकादशीच्या दिवशी भगवान शिवाला जल समर्पित करत्या वेळेस 3 वेळा स्वधा 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 किंवा मग स्वधा स्तोत्राचा त्यामध्ये 12 श्लोक आहेत तो पाठ करावा. नंबर 8, जर आपल्या जीवनामध्ये एखादं दुःख आलं असेल आणि ते दुःख मिटण्याचं नावच घेत नसेल तर शिव आणि शक्तीचे स्मरण करावे. बेलाच्या झाडाखाली जेव्हा पण तुपाचा दिवा लावायला जाल तेव्हा 2 वाती एकाच दिव्यात ठेवून त्यात 1 तांदळाचा दाणा टाकून आपली कामना करून मग प्रज्वलित करावा. 3 किंवा 4 सोमवार असे करावे. नंबर 9, 1 जास्वंदीचे फूल माता भवानीला शिवलिंगावर, जलाधारी किंवा माता पार्वतीचे हस्तकमळ कोणत्याही स्थानावर बसून 1 फूल समर्पित करून मृत्युंजयी चक्राचे स्मरण करून श्री त्या फुलाला मंदिराच्या बाहेर बसून किंवा मग बसून खाल्ले तर त्या स्त्रीच्या मासिक पाळी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा गर्भाशयात गाठ असेल तर हळूहळू ती गाठ वितळायला सुरुवात होते. मृत्युंजयी चक्राचे स्मरण खूप प्रबळ आहे. नंबर 10, शिव महापुराण कथा सांगते की राहू, केतू, शनी, मंगल असेल तर ग्रह परेशान करत असेल तर आपल्या जीवनामध्ये ग्रह अनिष्टकारी असेल, आपल्या जीवनामध्ये ग्रह अनिष्टता प्रदान करत असेल तर भगवान शंकराच्या मंदिरात जो कलश तुम्ही घेऊन जा त्यात कलशात मात्र अक्षताचे 2 दाणे टाकून जावे. पूर्ण अक्षत भगवान शंकराला समर्पित करावे. जेव्हा आपण बाबा भोलेनाथांना जल समर्पित करणार, राहू, केतू, मंगळ आणि शुक्र जितके ग्रह आहेत सगळे अनुकूल होतात. नंबर 11, भगवान शंकर म्हणतात की प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी बेलपत्र, पिंपळ, आवळा या वृक्षाखाली लक्ष्मी तू काही वेळासाठी विराजमान राहा. जो कोणी ह्या वृक्षाखाली सायंकाळच्या वेळी दिवा लावायला येईल त्याच्या घरी तू त्याच्या मागे मागे जा, बस एवढी कृपा कर. नंबर 12, जर आपल्याला घरात चांगलं वाटत नसेल, मनाची शांती नसेल, हृदयामध्ये बेचैनी असेल, असं वाटत असेल तर घरात काहीच ठीक होत नाही आहे. आपल्या घरामध्ये जो रुद्राक्ष असेल, कोणताही रुद्राक्ष असेल तर त्या रुद्राक्षाला वाटीमध्ये ठेवून थोडेसे स्नान घालावे. 12 ज्योतिर्लिंगाचे स्मरण करावे. त्या रुद्राक्षाचे जल माठात, हांड्यात टाकावे. थोडेसे जल दरवाजामध्ये, घरामध्ये शिंपडावे. महिन्यातून एकदा करत राहावे. घरामध्ये चांगली एनर्जी, ऊर्जा प्राप्त होते.
नंबर 13, जर आपण मंत्र जपू शकत नसाल तर ह्या 3 शब्दांचे स्मरण करावे. एक गंगा, दुसऱ्या नंबरला काशी, तिसऱ्या नंबरला विश्वनाथ. काशीचे विश्वनाथ या 3 शब्दाचे आपल्या मुखात नाव आले तर ह्या 3 शब्दांचे स्मरण आपल्या जीवनात झाले तर आपल्याला या मृत्यूलोकावर कष्ट भोगावे लागत नाही आणि या मृत्यूलोकांवर बार बार जन्म होत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.